नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज बघतोय की मक्याची एक नवीन व्हरायटी आली आहे युनिकॉर्न 1110। या मक्याचे वैशिष्ट्य आहे की दाना एकदम टपोरी दाना आहे आणि दाण्याची संख्या एकदम चांगली आहे। वरून ते खालीपर्यंत म्हणजे दाण्यांची संख्या एक समान आहे सर्व। आणि आपण दाणे बघू शकतो की दाण्यांची म्हणजे जास्त दाणे पण आहेत आणि एकदम टपोरी दाणे आहेत। तर त्यामुळे आपण दाणे जर मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 दाणे एका लाईन मध्ये आहेत आणि खालून टोकापासून ते शेंड्यापर्यंत दाण्यांची संख्या एक समान आहेत आणि दाणे एकदम नारंगी कलरचा दाणा आहे तरी। आणि ह्या दाण्यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव वगैरे एकदम कमी दिसतोय आणि खालून ते टोकापर्यंत मक्याची हाईट पण चांगली झालेली आहे आणि दांडा वगैरे पण एकदम जाड दांडा वगैरे आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन एकदम मिटणार आहे आणि तुम्हाला याच्यामुळे पेस्टिसाइड वगैरे कमी वापर होणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वगैरे एकदम वाचणार आहे। तरी शेतकऱ्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही युनिकॉर्न 1110 ही व्हरायटी तुम्ही वापरू शकता। हिवाळी पावसाळी तुम्ही दोघं हे मक्याचं वाण वापरू शकता। डेफिनेटली तुम्हाला उत्पन्नात फायदा होणार आहे आणि खर्च पण कमी लागणार आहे। इतक्या टेम्परेचरला पण म्हणजे आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टेम्परेचर वगैरे 42 ते 45 डिग्री तापमान आपलं आता आहे। तरी पण ह्या तापमानामध्ये इतकं मक्याचं चांगलं उत्पादन येणं म्हणजे खूप कठीण आहे। तरी ही व्हरायटी खूप सुटेबल आहे, आपल्या वातावरणाला खूप सुटेबल आहे। वाण तुम्ही योग्य निवडू शकता आणि डेफिनेटली याच्यावर तुम्ही विश्वास करू शकता। कोणाला बियाणं वगैरे लागलं तर आपल्या आळावदला नवीन कृषी केंद्र आपण ओपन केलेलं आहे। जय योगेश्वर कृषी केंद्र आपल्या 3 शाखा आहेत। तरी तुम्ही कोणाला लागलं तर नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर आपलं दुकान आहे, तर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला सर्व उत्पादन अवेलेबल आहेत, तुम्ही येऊ शकता आणि निवड करू शकता।